आलं. नमस्कार, मी श्रीनिवास रेणुकदास. आज दिनांकमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. आज 27 जुलै 2026 रोजी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात येत आहे. आज सोनालीताई चेतन नायकवाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वैष्णवी धुमाळ यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकच ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकूणच राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. सोनालीताई नायकवाडे यांच्या नेतृत्वाखाली पदच्युत नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा विश्वास ठराव मंजूर देखील करण्यात आला. त्यानंतर सोनालीताई नायकवाडे या नगराध्यक्ष होणार हे मात्र त्याच दिवशी त्या ठिकाणी क्लिअर करण्यात आलं. किंबहुना परशुराम शेळके यांनी त्यांच्या नावाची घोषणा देखील त्यावेळी केली होती. त्याप्रमाणे सोनालीताई नायकवाडे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील असं सर्वांना वाटत होतं आणि त्या बिनविरोध होतील अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु वैष्णवी धुमाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकच ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे सोनालीताई नायकवाडे यांच्या बाजूने किती नगरसेवक राहतात हे पाहणं देखील आता किंबहुना महत्त्वाचं ठरणार आहे. तर वैष्णवी धुमाळ यांच्या मागे देखील किती नगरसेवक उभे राहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पदच्युत नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरुद्ध जो अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता त्यावेळी वडजे यांच्या विरुद्ध 12 नगरसेवकांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली होती. तर भाजपचे 4 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक मात्र यावेळी अनुपस्थित होता. पीठासीन अधिकारी अरुण उंडे अर्थात उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांनी त्यावेळी हा अविश्वास ठराव मंजूर केला आणि पुढील कार्यवाहीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे हा ठराव पाठवला होता. त्यानंतर हा निवडणूक कार्यक्रम नगराध्यक्ष निवडीचा हा कार्यक्रम जाहीर झाला. त्याप्रमाणे आज 27 जुलै रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची आजचा दिवस आहे. किंबहुना या दिवशी सोनालीताई नायकवाडे यांचा एकमेव अर्ज दाखल होईल अशी सगळ्यांना शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र वैष्णवी धुमाळ यांचा अर्ज दाखल झाल्याने एकच ट्विस्ट निर्माण झाला आहे. किंबहुना वैष्णवी धुमाळ यांच्या सोबत भाजपचे नेते माजी आमदार वैभवराव पिचड दस्तूर खुद्द त्यांच्या सोबत आल्याने राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. त्यानंतर लगेचच सोनालीताई नायकवाडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज आपल्या नगरसेवकांसह त्या ठिकाणी दाखल केल्याने राजकीय वातावरण आता तापले आहे. पदच्युत नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे हे वैभवराव पिचड यांच्या सोबत त्यावेळी होते. त्यानंतर वैष्णवी धुमाळ, शीतल वैद्य, त्याचबरोबर प्रदीप नायकवाडी हे सर्व नगरसेवक त्यांच्या सोबत होते. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज वैष्णवी धुमाळ यांनी दाखल केल्यानंतर वैभवराव पिचड बाहेर पडत असताना त्या ठिकाणी त्यांना काही नगरसेवक त्या ठिकाणी भाजपचे ज्याने विश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं होतं ते त्या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष समोर भेटले. यावेळी वैभवराव पिचड यांनी देखील त्यांना त्या ठिकाणी सुनावल्याची चर्चा देखील आहे. त्या ठिकाणी हितेश कुंभार हे त्यांना सामोरे गेले. हितेश कुंभार यांना वैभवराव पिचड यांनी अनेक गोष्टी बजावल्या. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुला नगरसेवक करण्यामध्ये माझा वाटा आहे की नाही, तू कुणाच्या बाजूने आहे. त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही तुमच्याच नेतृत्वाखाली आहे, आम्ही तुमच्याच सोबत आहे, आम्ही भाजपचेच नगरसेवक आहोत असं त्या ठिकाणी हितेश कुंभार हे देखील सांगायला विसरले नाही. त्यानंतर वैभवराव पिचड हे खाली इमारतीमधून खाली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खाली आल्यानंतर त्यानंतर सोनालीताई नायकवाडी आणि इतर जे नगरसेवक त्यांच्या बाजूचे आहेत त्यांनी त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केला. किंबहुना थोड्या वेळातच या ठिकाणी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे आणि त्यानंतर माघार देखील त्यानंतर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये वैष्णवी धुमाळ हा अर्ज ठेवणार की काय हे आता किंबहुना पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण त्यांच्यासोबत आज मितीला तरी मात्र 5 नगरसेवक त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने दिसत असले तरी मात्र 12 नगरसेवक मात्र सोनालीताई नायकवाडे यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे. किंबहुना हे जे काही 5-4 नगरसेवक भाजपचे आहे यांना या ठिकाणावरून अपात्र करावं यासाठी देखील भाजप ज्या सोनाली नायकवाडे यांच्या गटाच्या तमन्ना शेख ज्या गटनेत्या आहेत त्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे यांच्यावर कारवाई करावी, यांना अपात्र ठरावं यासाठी देखील अर्ज त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे किंबहुना जिल्हाधिकारी सुद्धा या संदर्भानं काय निकाल देतात किंवा काय निर्णय घेतात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अकोले तालुक्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरली जाणारी महत्त्वाची काय स्थानिक स्वराज्य संस्था जिला आपण म्हणतो ती अकोले नगरपंचायत ही आहे. अकोले शहराची जवळपास 25,000च्या दरम्यान लोकसंख्या आहे. जवळपास 10 किलोमीटर इतका क्षेत्रफळ या नगरपंचायतीचं आहे. जवळपास 17 नगरसेवक या ठिकाणी आहेत आणि एवढ्या मोठ्या नगरपंचायतीचं नगराध्यक्षपद किंवा ही सत्ता मिळवणं अत्यंत महत्त्वाची बाब आज ठरलेली आहे.
किंबहुना वैभवराव पिचड यांच्या दृष्टिकोनातून हा एक प्रतिष्ठेचा विषय आज या ठिकाणी बनला आहे। गेल्या काही दिवसांपासून हे सगळे नगरसेवक जे आहेत हे नगराध्यक्ष बाळासाहेब बडजे यांच्या विरुद्ध खदखद व्यक्त करत होते। किंबहुना त्यांच्या विरोधामध्ये अनेकदा त्यांनी तक्रारी अर्ज देखील त्या ठिकाणी केलेले होते आणि आता अत्यंत एकदम थोडा कालावधी या ठिकाणी 6-7 महिन्यांचा राहिलेला असताना अकोले नगरपंचायती निवडणूक या ठिकाणी लागणार आहे पूर्ण शहराची। परंतु त्यापूर्वीच एक 6-7 महिन्यांपूर्वीच हा असा ट्विस्ट निर्माण या ठिकाणी झाल्यामुळे अकोले तालुक्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे। सोनाली नायकवडी यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही डॉक्टर किरण लहामटे यांचे जे काही नगरसेवक आहेत ते सुद्धा त्यांच्या सोबत असल्याचं चित्र यामध्ये निर्माण झालेलं आहे। त्याचबरोबर अकोले नगरपंचायतीच्या या नगराध्यक्ष निवडीमध्ये काय होणार हे देखील आता पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। वैभवराव पिचड यांनी जो उमेदवारी अर्ज भरला वैष्णवी धुमाळ ह्या विजय होणार का सोनालीताई नायकवडी विजय होणार किंवा कुणाला किती मतं पडणार हे देखील अत्यंत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास हर्षल कोकतरे। नमस्कार।